नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ हिरा या चॅनलवर. स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा आणि विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा टॉपिक म्हणजे मराठी साहित्यिक कवी आणि त्यांचे टोपणनाव. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे साहित्यिक, प्रसिद्ध कवी आणि त्यांचे टोपणनाव अगदी सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीमध्ये पाहणार आहोत. TET, MPSC, तलाठी, पोलीस भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटपर्यंत खूप एक्सपेक्टेड प्रश्न आणि ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करायचं आहे. तुमच्या मित्रांना व्हिडिओ मात्र शेअर करायचा. तर चला मग सुरू करूया आजचा महत्त्वाचा टॉपिक, मराठी साहित्यिक कवी व टोपणनाव. 1 नंबरला आहे कृष्णाशास्त्री चिपळूणकर, यांना मराठीचे जॉन्सन असं म्हटलं जातं. 2 नंबरला त्रिंबक बापूजी ठोंबरे, यांना बालकवी असं म्हटलं जातं. 3 नंबरला ना.धो. महानोर, यांना रानकवी असं म्हटलं जातं. 4 नंबरला बघा केशवसूत, यांना आधुनिक मराठी कवीचे जनक असं म्हटलं जातं. 5 नंबरला आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर, यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जातं. 6 नंबरला वि.वा. शिरवाडकर, यांना कुसुमाग्रज असं म्हटलं जातं. 7 नंबरला प्रल्हाद केशव अत्रे, यांना केशव कुमार असं म्हटलं जातं. 8 नंबरला बघा विष्णुशास्त्री चिपळूणकर, यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं. 9 नंबरला बघा दिनकर गंगाधर केळकर, यांना अज्ञातवासी असं म्हटलं जातं. 10 नंबरला माणिक शंकर गोडघाटे, यांना ग्रेस असं म्हटलं जातं. 11 नंबरला बघा मोरोपंत रामचंद्र पराडकर, यांना मोरोपंत असं म्हटलं जातं. 12 नंबरला बघा दत्तात्रेय कोंडो घाट, यांना दत्त असं म्हटलं जातं. नारायण मुरलीधर गुप्ते, यांना बी असं म्हटलं जातं. 14 नंबरला बघा गोपाळ हरी देशमुख, यांना लोकहितवादी असं म्हटलं जातं. 15 नंबरला माधव त्रिंबक पटवर्धन, यांना माधव जुलियन असं म्हटलं जातं. 16 नंबरला आत्माराम रावजी देशपांडे, यांना अनिल असं म्हटलं जातं. 17 नंबरला कृष्णाजी केशव दामले, यांना केशवसूत असं म्हटलं जातं. 18 नंबरला दासोपंत दिगंबर देशपांडे, यांना दासोपंत असं म्हटलं जातं. 19 नंबरला आहे सावित्रीबाई फुले, यांना आधुनिक मराठी कवितेची जननी असं म्हटलं जातं. बघा यशवंत दिनकर पेंढारकर, यांना महाराष्ट्र कवी असे म्हटले जाते. 21 नंबरला बघा राम गणेश गडकरी, यांना गोविंदाग्रज असं म्हटलं जातं. 22 नंबरला आहे बघा संत सोयराबाई, यांना पहिली दलित संत कवी आहे बघा, संत कवी असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आजचा मराठी साहित्यिक कवी आणि टोपणनावाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. यापैकी किती टोपणनावे तुम्हाला आधीपासून माहिती होते तेही लिहा. अशाच महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, MCQs, मॅरेथॉनसाठी आणि रिव्हिजन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर नक्की करा, कारण तुमचा एक शेअर दुसऱ्या विद्यार्थ्यांना मदत करू शकतो. थँक्यू.